नमस्कार, महाधोरणा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। गोकुळ संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात सुनावणी होणार होती। जे 1800 सभासद वाढवलेले आहेत, संस्था वाढवलेल्या आहेत, ते बेकायदेशीर असल्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करावी अशी याचिका महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवडे यांनी केली होती आणि त्या संदर्भात आज अतिशय महत्त्वाची सुनावणी होती। त्यामुळे आज संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या सुनावणीकडे लागलं होतं, कारण गोकुळच्या निवडणुकीवर मोठा परिणाम या 1800 सभासदांचा निश्चितपणे होणार आहे। गेल्या 5 वर्षात हे 1800 सभासद वाढवलेले आहेत, जे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यासाठी, कारण निवडणुकीचा निकालच या 1800 सभासदामुळे पलटणार आहे। त्यामुळे या एकूण निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं। खरं रोज 50 लिटर किंवा वार्षिक 240 लिटर अशा पद्धतीची एक अट होती आणि ती अट या काही दूध संस्थांनी पाळली नसल्याचा आक्षेप प्रकाश बेलवडे यांनी घेतला होता। पण 2 वर्षापूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही अट शिथिल करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय गोकुळने घेतला होता। त्यामुळं हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहेच। त्याशिवाय कोर्टात आता जी याचिका दाखल केली आहे त्या संदर्भात काय होणार हेही महत्त्वाचं ठरणार आहे। सभासदत्व रद्द झालं, संस्थांनी एखाद्या राजीनामा दिला, अवसायक आला किंवा नोंदणी रद्द झाली तर या संपूर्ण या जी काय नवीन नोंदणी केली आहे त्यांचं सभासदत्व रद्द होणार आहे। त्यामुळे आता अतिशय महत्त्वाचं की न्यायालयात काय निकाल होणार। आज सुनावणी होती, 78व्या नंबरला ही केस होती, पण 75 पर्यंत सुनावणी झाली आणि पुढची सुनावणी झाली नाही। त्यामुळे गोकुळच्या या याचिकेवर आता शनिवारी 7 मार्च रोजी सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता 7 मार्चच्या या सुनावणीकडे निश्चितपणे लक्ष आहे। आता संदिग्धता आहे गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर दाखल झालेली ही याचिका, यामुळे आता नेमकं काय निर्णय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे। शनिवारी सुनावणी तातडीनं होणार हे नक्की आहे। त्यामुळे शनिवारच्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय घेणार, संचालकांनी काय निर्णय घेतला होता तो न्यायालय मान्य करणार का, किंवा नवीन काय निर्णय होणार या संदर्भात आता उत्सुकता वाढली। बघूया काय होते। आता लक्ष आहे शनिवारच्या एकूण निर्णयाकडे।